ए भाव, ए उठ. काय झोपायला आला काय? हा विनायक साहेब, तुम्ही आणि इथे साहेब. ए जाधव काय डोका बिका फिरला काय तुला? तुला कळत नाही यार? अरे हे साहेब कोण आहे माहिती आहे का तुला? ए साहेब, साहेब तुम्ही इथे कसे साहेब? तुम्हाला आठवते साहेब, 12-14 वर्षापूर्वी मी तुमच्याकडे दळवीच्या प्रकरणावरून नोटांच्या थप्प्या घेऊन आलो होतो. आठवते साहेब? तेव्हा तुम्ही मला घरातून बाहेर काढलं साहेब. आठवते? साहेब, तेव्हापासून आपण तुमचा आदर करतो साहेब. आपल्या कॉलरला हात घालणारा पहिला मर्द तुम्ही आहे साहेब. तुम्ही पण साहेब, तुम्ही इथे कसं काय? कांता सेठ, त्यांनी लाच घेतली म्हणून जाधव साहेबांनी अटक केली त्यांना. ए तुम्हाला काय कळते काय? हा साहेब, तुम्हाला लाच घेण्याच्या प्रकरणानं पकडलंय? दिवाकर, घाईत आहेस? आम्हाला जरा तुझ्याशी बोलायचं. हा म्हणजे तसं घाईत. अरे गडकरी साहेब, बोला बोला बोला. नाही आहे, वेळ आहे, बोला. हे कमाल करताय, असं काय करताय? अहो माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावरती. हे पहा, तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. कम ऑन, युअर फॅमिली नाव. नाही हे पहा, माझ्यामध्ये तुम्हाला जे योग्य वाटेल ना तेच तुम्ही करा. हो भेटूया ना, संध्याकाळी भेटूया क्लबवर. ओके बाय. बोल. तू गडकरींशी बोललास? कशाबद्दल? आपली एक बहीण आहे ना गायत्री, तिच्याबद्दल. तिच्याबद्दल काय? दादा, तू का पुन्हा पुन्हा तेच प्रश्न विचारतोयस? दिवाकर, आम्हाला खरंच कमाल वाटते की लहानपणी गायत्रीची बाजू घेऊन तू आमच्याशी मानशी केवढा भांडायचा, आणि आता हे अचानक असं अलिप्त कसा काय झालास? त्या वेळच्या गोष्टी आहेत ह्या दादा, आणि मला वाटतं आताची वेळ वेगळी आहे. म्हणून माणसं बदलली, नाती बदलली? नाही ना, नाती ही तीच आहेत ना. की नवी नाती मिळाल्यावर जुनी नाती बदलली? दादा प्लीज, तुला जे काही बोलायचंय ना ते स्पष्ट बोल. उगाच गोल गोल फिरत राहू नकोस. ठीक आहे. मेघना, तिचं काय? आज गायत्री ज्या परिस्थितीत आहे त्या परिस्थितीत
तिला असं सांगणं योग्य आहे का की हे घर तुझं नाही? आहे का योग्य? हा, तुझे हे अरुण गडकरी त्या बिचाऱ्या विनायकरावांना पर्सनल राग काढण्यासाठी अडकवून ठेवलंय, लाच घेतल्याच्या आरोपावरून. इज इट राईट? योग्य आहे? एक गोष्ट लक्षात ठेव दिवाकर, व्यवहारामुळे जमलेले संबंध आणि रक्ताची नाती ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आम्ही बोललो तर तुला राग येईल, पण त्या मेघनाच्या होला हो करत राहिलास ना. दादा, नाती गोती, आपली माणसं, बाहेरची माणसं, ह्या बाबतीत तू मला बोलावंस. आपल्या स्वतःच्या बायकोचा, शालिनी वहिनींचा विचार केलायस कधी? दिवाकर, का? जसं तू मला काही गोष्टी समजावू शकतोस, तसं मीही तुला काही नात्यांची आठवण करून देऊ शकतो. दादा, दुसऱ्याकडे बोट दाखवणं अगदी सोपं असतं, नाही का? काही न ठरवता अचानक मुहूर्त साधला, त्यामुळे पार्टीला मजा आली. चला, तुम्ही एन्जॉय केलत ना जाधव साहेब? हो, बस. तुम्ही खुश तर आम्ही खुश. पण तुम्ही काही तसे खुश वाटला नाहीत मला. काय आहे जाधव साहेब, त्या विनायक रणदिवेनी माझ्या फॅक्टरीचं सर्च वॉरंट काढताना जी खेळी खेळली होती ना, ती विसरलो नाहीये मी अजून. तेव्हाच ठरवलं होतं, या विनायकचे दात त्याच्या घशात घालायचेच. शेराला सव्वा शेर कधीतरी भेटतो, नाही का? आणि आपली युती झाली आणि मासा गळाला लागला. अहो, गळाला कसला लागला? अडकलाच आहे आता चांगला, आता नाही सुटणार असा. पण जाधव साहेब, या सगळ्याचं क्रेडिट तुमचं. तुमचं पण. अरे हो, अहो, तुमचा आशीर्वादाचा हात आणि त्याच्यावर माया. पण जाधव साहेब, हा विनायक काही खातपीत नाहीये, काही बोलतच नाहीये. हो, याच्यात त्याचा काही डाव नसेल ना? नाही, कारण एकतर ते वकिली डोकं, त्यात तिरक्या चाली खेळण्यात हा विनायक चांगलाच पटाईत आहे. नाही, आपण इथे पार्ट्या करत असायचो आणि तो तिथे आपली धुलाई करत असायचा गेल्या वेळेसारखी. गडकरी साहेब, माफ करा, पण यावेळी गाठ मी मारलेली आहे. आणि आता मी जरी प्रयत्न केला ना, तरी ती सुटणार नाही. हो, चला येतो. ओके, थँक्यू. थँक्यू फॉर द पार्टी. एनी टाइम, एनी टाइम. येतो. तुम्ही नवीन आला काय? काय नाव काय तुमचं? पांडे.
इथे पहिले पवार साहेब होते, पवार. त्यांच्या मुलीचं ऍडमिशन आपणच केला कॉलेजचा. आता जाते कॉलेजमध्ये. काय आहे, या एरियात आपल्याला काम सांगितलं आणि ते काम झालं नाही, असा कधी झाला नाही. हा, माहित आहे? ह्या सगळ्या तुमच्या मोठ्या लोकांच्या गोष्टी. हा, आम्ही काय करणार त्यात? हे माहित आहे ना, हे माहित आहे ना. अरे मग हे अटक, मग नंतर ताबडतोब सुटका, ही नाटकं कशाला करता? हा, काय तुमचं काय काम असलं तर सांगत जा. हा, आपण करू. कदम, झालं काय रे? अशा का बसलात हो इथे? मा, आमच्या आयुष्यात काही सुखाने होणारच नाहीये का? असं नका हो म्हणू. प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी अशी संकटाची वेळ येतेच. खरे, पण आपण म्हणतो परमेश्वर आपल्याकडे कायम बघत असतो. आपलं काही चुकलं तर सांगत असतो, आपल्याला शिक्षा करतो. पण यांच्यासारख्या माणसाला लाच घेतल्यावरून तुरुंगात जावं लागणं म्हणजे तुम्हाला किती त्रास होत असेल कल्पना आहे आम्हाला. पण वाटतं विनायकरावांना किती त्रास होत असेल. त्यांना फार त्रास होतोय मा. ते काहीच बोलत नाही, ते काही बोलू शकतच नाही. असं पाहिलं ना की वाटतं गायत्री एखाद्या स्वाभिमानी माणसाचा सुद्धा माणुसकीवरचा विश्वास उडून जाईल. खरंच आहे, त्यांना गजाआड बघितलं की मला काही शब्द सुचत नाही. धीर धरा तुम्ही. बघा, आपण आहोत ना सगळे जण त्यांच्या मागे. सगळं काही ठीक होईल. आम्ही आजच बोलतो वकिलांशी. तुम्ही मात्र अजिबात काळजी करायची नाही. शांत. काय जाधव, विनायक साहेबावर केस बनवायला किती घेतलेस? हे बघ, जेवढे घेतले असतील ना त्याच्या 3 पट मी देतो. हा, आणि एक सांगतो जाधव, काय आहे, फार सज्जन माणूस आहे तो आणि ते मला माहिती आहे. काही माणसं ना त्यांच्या स्वाभिमानाला धक्का लागला ना तर बिथरतात. हा,
आणि मग त्यांच्या मनाने एकदा निर्णय घेतला ना की ते तसंच करतात. हे लक्षात ठेव जाधव. May I come in, madam? येस. तुम्ही मला बोलवलं? बस ना. हे घे. हे काय? तुझं रेझिग्नेशन लेटर. साइन कर. पण काय झालं मॅम? पूर्णिमा, तुझा परफॉर्मन्स अजिबात अप टू द मार्क नाहीये. का? काय झालं? हे बघ, हा जॉब मी तुला का दिला किंवा हा जॉब करायला तू इथे का आलीस हे मी तुला नव्याने सांगायला नको. मला माहिती आहे मॅडम, तुम्ही माझ्यावर काही खास जबाबदारी सोपवली आणि मी माझ्या वैयक्तिक कारणासाठी ती जबाबदारी पार पाडण्यात इंटरेस्टेड आहे. हो, पण वेर आर द रिझल्ट्स? हे बघ पूर्णिमा, तुला जर हे काम जमत नसेल तर तसं मला स्पष्ट सांग. आय विल अपॉइंट समवन एल्स. मॅडम, तुम्हाला सागरबद्दल सर्व माहिती आहे. तो काय करतो, कोणाशी बोलतो, त्याचे पुढचे प्लॅन्स काय आहेत, हे सर्व तुम्हाला माहिती करून घ्यायचं आहे. पण मॅडम, प्रॉब्लेम हा आहे की सागर अजूनही माझ्याशी मोकळेपणाने बोलतच नाही. इतकंच काय, पण मी समोर असताना तो दुसऱ्या कोणाशीही कामाबद्दल बोलत नाही. पण तो माझा प्रॉब्लेम नाही आहे ग, तो तुझा प्रॉब्लेम आहे. यू हॅव टू सॉर्ट इट आउट. आणि तुला ते जमत नसेल तर तसं मला स्पष्ट सांग. नाही मॅडम, माझ्यावर विश्वास ठेवा. मी ही जबाबदारी नक्की पार पाडेन आणि तीही लवकरात लवकर. रिअली? ओके. मग काय विचार केलास? एनी स्ट्रॅटेजी? हा, मी विचार केलाय आणि 2-3 प्लॅन्सही केलेत. आज सागर माझ्याशी बोलत नाहीये, पण मी तुम्हाला खात्रीने सांगते, हे चित्र उद्या असं राहणार नाही. ओके, फाईन. हे बघ, काम काय आहे ते मी तुला नीट सांगितलेलं आहे. ते आता कसं करायचं आहे तुझं तू ठरवायचं. दॅट्स नॉट माय प्रॉब्लेम. पण जे करशील ते लवकर. आय वॉन्ट रिझल्ट्स, दॅट टू व्हेरी फास्ट. एम आय क्लिअर? ओके मॅडम. याद. आजी, कशी आहेस तू? बरी आहेस ना? हा, आम्ही बरे आहोत. काही काळजी करू नका. पण सागर, जरा एक काम होतं तुमच्याकडे. 1-2 मिनिटं आहेत तुमच्याकडे बोलायला? हो, म्हणजे काय? तू बोल ना. सागर, विनायकरावांना अजून जामीन का मिळत नाहीये? काही कल्पना आहे का तुम्हाला? ऍक्च्युली आजी, मी वेळच्या वेळी जातोय वकिलाबरोबर पोलीस स्टेशनवर. हा, पण काय ना आजी, लाच घेणं हा खूप गंभीर गुन्हा आहे. दुसरं म्हणजे विनायक काका काहीच बोलत नाहीये. म्हणजे विनायकराव काही बोललेच नाहीत? हो, म्हणूनच तर आपल्या वकिलालाही अडचण येते. इथे गायत्रीनं कसं समजावावं तेच कळत नाहीये आम्हाला. सागर, आता आमची सगळी भिस्त तुमच्यावर आहे.
विनायकरावांना पोलीस कोठडीतून सोडवून आणण्याची सगळी जबाबदारी तुमची आहे. तू माझ्यावर जी जबाबदारी टाकली असती मी नक्की पार पाडेन. लवकरात लवकर विनायक काकांना जामीन मिळेल आणि ते घरी परत येतील. तू काहीही काळजी करू नकोस आजी. सागर, तुमच्या शब्दांनी आम्हाला किती बरं वाटलंय ते नाही शब्दात नाही सांगू शकत आम्ही. सागर, आम्हाला हक्काने कोणाला काही सांगावंसं वाटलं ना तर आमच्यासाठी फक्त तुम्हीच आहात. आजी, तू जो विश्वास माझ्यावर टाकलायस त्याला मी तडा नाही जाऊ देणार. आय प्रॉमिस. हीच अपेक्षा होती तुमच्याकडून. ठेव.